नमस्कार, सी24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। शनी शिंगणापूर देवस्थानच्या गैरकारभाराच्या विरोधामध्ये विश्वस्त आणि ग्रामस्थांचे चौथ्या दिवशी देखील उपोषण सुरू। बुलढाण्यामध्ये दूध दरवाढ आंदोलन झाले आक्रमक। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गळफास देऊन दिला चितागणी। अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी पालिकेमधील कर्मचाऱ्यांचे पगार कमी करण्याचा घातलाय घाट। युनियनच्या वतीने करण्यात आले आंदोलन। आणि राहुरी शहराचा पाणीपुरवठा झाला विस्कळीत। पालिकेचं आणि नगराध्यक्षांचं झालंय दुर्लक्ष। हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये होणाऱ्या गैरकारभाराच्या विरुद्ध विश्वस्त डॉक्टर वैभव शेटे यांच्यासह सरपंच आणि ग्रामस्थांनी गेल्या 4 दिवसांपासून उपोषण सुरू केलंय। या उपोषणाला मंगळवारी शिंगणापूर बंद ठेवून प्रतिसाद देण्यात आलाय। स्वयंस्फूर्तीने यावेळी व्यवहार बंद ठेवण्यात आलेत। शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये होत असलेला गैरकारभार तसेच अनियमित कारभार भरती विरुद्ध विश्वस्त डॉक्टर वैभव शेटे यांच्यासह सरपंच आणि ग्रामस्थांनी सुरू केलेलं उपोषण चौथ्या दिवशी देखील सुरूच आहे। मात्र उपोषणामध्ये प्रकृती खालावल्यामुळे दोघांना उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। शनिवारी सुरू झालेल्या उपोषणामध्ये चर्चा करण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर यांनी सोमवारी उपोषणकर्त्यांशी तसेच देवस्थान अध्यक्ष विश्वस्त यांच्यासोबत देवस्थान कारभाराच्या संदर्भात चर्चा केली आहे। मात्र देवस्थान अध्यक्ष आणि विश्वस्तांकडून समाधानकारक अपेक्षित माहिती न मिळाल्यामुळे उपोषण सुरूच ठेवण्यात आलं। देवस्थानच्या बाहेर असलेलं वाहन देवस्थानमध्ये आणण्यात आलंय। यावेळी जेसीबी तसेच डंपर या वाहनांची ग्रामस्थांकडून नारळ वाढवून पूजा करण्यात आली आहे। उपोषणास पाठिंबा म्हणून शनी शिंगणापूर गाव बंद ठेवण्यात आलंय। मंगळवारी सकाळी सहाय्यक धर्मादाय आयुक्त ज्ञानेश्वर दंडे आणि अधिकारी हिरा शेळके यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषणकर्त्यांशी देवस्थान अध्यक्ष विश्वस्त तसेच ग्रामस्थांच्या सोबत चर्चा केली आहे। उपोषणाच्या चौथ्या दिवशी उपोषणकर्ते सरपंच बाळासाहेब बाणकर यांची प्रकृती खालावली होती। तसेच मयूर देठे आणि नितीन शेटे यांची प्रकृती देखील खालावली आहे। त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आले। रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांच्या बाबत शासन पातळीवर विविध तक्रारी झाल्यानंतर विश्वस्त मंडळांनी 106 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले असा निर्णय विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला, अशी माहिती देवस्थानचे सहकार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले यांनी दिली आहे। दरम्यान सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी सर्व नोकर भरती विषयीचे कागदपत्र देण्यात येणार आहेत। तसेच विश्वस्त मंडळानं ठराव करून सदरची 106 कर्मचाऱ्यांची नोकर भरती रद्द करण्यात आली असे उपोषणकर्त्यांशी चर्चा करताना सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी सांगितलं आहे। यावर उपोषणकर्त्यांनी आमची मागणी नोकर भरती रद्द करण्याची नव्हती तर नोकर भरती कशी झाली याची माहिती आम्हाला हवी होती, अशी मागणी आमची होती असं स्पष्ट केलंय। तुमची भरती प्रक्रिया आम्ही रद्द करावी ही मागणी आमची नाहीये। आमची मागणी फक्त काय केलंय फक्त त्याचे आम्हाला पेपर पाहिजे। ते नियत देतात, ते पेपर सगळे आपल्याला याच्यापेक्षा दुसरं काही नाही पाहिजे आम्हाला। भरती प्रक्रिया तुम्हाला रद्द करायची होती तर करायलाच नव्हती पाहिजे, केली तर रद्द का केली? अजून रजिस्टर व्हायला बराच अवधी लागणार आहे। सर्वच्या सर्व माहिती तुम्हाला देण्याकरता यांनी तयार आहेत आणि सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे। तर या माझी अशी विनंती आहे की सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे तर उपोषणाला तुम्ही या ठिकाणी संपवून टाकावं। जी काय माहिती तुम्हाला जी लागणार आहे ती माहिती आम्ही तुम्हाला आमच्या माध्यमातून समजा काही नाही मिळाली तर आमच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल। त्याच्यामुळे उपोषणाचा जो मार्ग आहे आणि विशेष म्हणजे जी तुम्ही म्हणता की जी भरती प्रक्रिया गैरकायदेशीर चालू आहे त्या भरती प्रक्रियेबाबत त्यांनी ठराव घेतलेला आहे, भरती प्रक्रिया रद्द केलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे तुमची प्रमुख जी मागणी आहे ती त्यांनी ती रद्द केलेली आहे। त्याच्यामुळे आता उपोषणाची काही आता आवश्यकता असं राहिली असं मला वाटत नाही। त्यामुळे आपण उपोषण सोडावं अशी माझी विनंती आहे। शंकर नागदे, सी24 तास, निवासा।
सांगली जिल्हा पोलीस दलामधील समाधान मांटे यांचा धारदार हत्यारानं तब्बल 18 वार करून अमानुष खून करण्यात आला। विश्रामबाग येथील कुपवाड रस्त्यावरती हॉटेल रत्ना डिलक्स मध्ये सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे। दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये या घटनेनंतर 2 हल्लेखोर असल्याचं समोर आलंय। सांगली जिल्हा पोलीस दलामधील समाधान मांटे यांचा धारदार हत्यारानं सपासप 18 वार करून अमानुष खून करण्यात आलाय। विश्रामबाग येथील कुपवाड रस्त्यावर हॉटेल रत्ना डिलक्समध्ये सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे। ही घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। यामध्ये 2 हल्लेखोर असल्याचं निष्पन्न झालंय। समाधान मंगळवारी रात्री ड्युटी संपवून घरी येत होते। त्यावेळी रत्ना हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी ते गेले होते। तिथे काउंटरवरती दारू पिताना दोघा ग्राहकांशी त्यांचा वाद झाला। त्यानंतर ते हॉटेल व्यवस्थापकाशी हॉटेलच्या आवारामध्ये बोलत थांबले होते। तेवढ्यात वाद झालेले ग्राहक हॉटेलच्या बाहेर निघून गेले। त्यातील एक जण गाडीमधील धारदार हत्यार घेऊन आला। त्यानं मांटे यांच्यावरती सपासप 18 वार केले आहेत। यामध्ये मांटे रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडून जागीच मरण पावलेत। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, गुंडविरोधी पथक, संजय नगर, विश्रामबाग, सांगली शहर पोलीस ठाण्यामधील पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला। हॉटेलमधील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी पुढील तपासाला दिशा दिली आहे। दरम्यान रत्ना हॉटेलमधील व्यवस्थापकासह 4 कामगारांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले। गणेश चव्हाण, C24 तास, सांगली। सरकारच्या निषेधार्थ काष्टी येथील नगर दौंड रस्त्यावरती विविध प्रश्नांच्या संदर्भात काँग्रेसनं आंदोलन केलं। यावेळी तालुक्यामधील रस्ते, पाणी, प्रकल्प दुरुस्ती आदी विषयांच्या संदर्भात हल्लाबोल प्रदेश काँग्रेसच्या महिला आघाडी सरचिटणीस अनुराधा नागवडे यांनी आंदोलनस्थळी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारून धारेवर धरला। दूध दरवाढीचं जे काही खूप भाव घसरले यासाठी राज्यभर जे आंदोलन होत आहे त्यामध्ये आमचा श्रीगोंदा तालुका आहे शेतकऱ्यांच्या वतीने आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे। आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला सांगू इच्छितो की शेतकऱ्याला ते दूध काढणं किंवा ते उत्पादन करणं सुद्धा परवडत नाही इतके जर खाली भाव आले तर त्यामुळे त्यांनी या गोष्टीचा विचार करावा। फक्त दूध दरवाढीचाच नाही, बाकीचे जे फळं असतील, भाज्या असतील, धान्य असेल यासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी त्याकडे शेतकऱ्यांच्या मागण्याकडे सरकारने लक्ष द्यावं। आणि आपण बघतो मागच्या 4 वर्षात 13,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात राज्यभरात। तर सरकारने याकडे कधी गांभीर्याने लक्ष द्यायचं किंवा आणखी किती बळी जायचं सरकार वाट पाहत आहे। यासाठी आमच्या श्रीगोंदा तालुक्यातील सर्व शेतकरी खूप आक्रमक आहेत आणि शेतकऱ्यांच्या या सर्व मागण्या असतील, शिक्षकांच्या मागण्या असतील, विद्यार्थ्यांच्या मागण्या असतील, कुठल्या व्यापाऱ्यांच्या मागण्या असतील, कुठला वर्ग आज या सरकारवर खुश आहे हे आम्हाला अजिबात सुद्धा कळायला मार्ग नाही। आमच्या महिलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर महाराष्ट्र क्राईमच्या बाबतीत 2 नंबरला आहे आणि देश जगामध्ये 1 नंबरला आहे। हे आम्हाला शोकांकित वाटते की ज्या भारत देशामध्ये आपण जिथं यत्र नारीस्तु पूजंत तिथं रमते देवता म्हणतो, जिथं नारीचा सन्मान होतो, पूजन होतं, अशा ठिकाणी जर अशी अवस्था असेल तर खरंच आम्हाला महिलांनाच आता हातात राज्य घ्यावं लागेल का ह्यांच्या विरोधात आंदोलनं जास्त तीव्र करावं लागतील म्हणजे सरकारला जागेल हे आम्हाला कळायला मार्ग नाही। त्यामुळे आज आम्ही श्रीगोंदा तालुक्याच्या जनतेच्या वतीने, शेतकऱ्यांच्या वतीने, काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही आज आंदोलन केलं। आपण सुद्धा सर्व मीडियाने आम्हाला सहकार्य केलं, भविष्यात सुद्धा असेल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि सरकारने आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने बघावं। शेतकरी टिकला तरच देश टिकणार आहे यासाठी आम्ही सरकारला नम्र विनंती करतो। धन्यवाद। सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा। आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी ना नफा ना तोटा या तत्वावरती आंबेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघाकडून माफक दरामध्ये उत्तम प्रतीची खतं उपलब्ध करण्यात आली आहेत। या संधीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन संघाचे अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी शेतकऱ्यांना केलं आहे। आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या सहकार्यानं आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघामार्फत तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि इतर पिकांसाठी लागणारी सर्व प्रकारची खतं संस्थेनं माफक दरामध्ये उपलब्ध केली आहे। संस्थेच्या मार्फत शेतकऱ्यांना रासायनिक खतं, ठिबकची विद्राव्य खतं, मिश्र खतं यासह इतर महत्त्वाची खते शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तालुक्यातील मंचर, घोडेगाव, निरगुडसर, रांजणी, धामणी, लोणी, अवसरी बुद्रुक, डिंभे, शिनोली या गावामधील विक्री केंद्रावरती कायमस्वरूपी उपलब्ध राहणार आहेत।
तसेच तालुक्यामधील सातगाव पठार आणि आदिवासी भागामधील शेतकऱ्यांसाठी भात, बटाटा, भुईमूग, तूर, मूग या पिकांचे बियाणे देखील माफक दरामध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर या संधीचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळ यांनी केलं आहे. आंबेगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी जाहीर आवाहन करण्यात येत आहे की आंबेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून चालू खरीप हंगामासाठी जवळजवळ 500 मेट्रिक टन खताची उपलब्धता या ठिकाणी खरेदी विक्री संघाने केलेली आहे. संघाचे तालुक्यामध्ये 9 ठिकाणी डेपो आहेत, केंद्र आहेत. ते 9 ठिकाणावर सर्व प्रकारची खतं या ठिकाणी उपलब्ध आहेत. तरी त्या खतामध्ये प्रामुख्याने 10-26-26, 12-32-16, 18-46-00, 24-24-0, 18-18-10, 14-35-14, 20-20-13, पोटॅश, सिंगल सुपर फॉस्फेट दाणेदार, युरिया इत्यादी प्रकारची जवळपास 500 मेट्रिक टन रासायनिक खतं, त्याच पद्धतीने विद्राव्य खतं जे ठिबकसाठी ते सुद्धा या ठिकाणी विद्राव्य खतं सुद्धा उपलब्ध आहेत. तरी शिवाय ही सर्व खतं नाना फना तोटा या तत्वावर खरेदी विक्री संघ गेल्या 60 वर्षापासून विकत आहे. तसेच या ठिकाणी आंबेगाव तालुक्याचे बाकी विद्यार्थी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माननीय विवेकदादा वळसे पाटील यांच्या प्रयत्नामुळे भीमाशंकर सहकारी साखर कारखाना व आंबेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ यांचा करार होऊन कारखान्याच्या माध्यमातून जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना सर्व प्रकारची खतं या ठिकाणी खरेदी विक्री संघ पुरवत आहे. तसेच आदिवासी भागामध्ये जे भात बियाणे ते दाणेदार आणि चांगल्या प्रकारचं उत्तम क्वालिटीचं महाबीज कंपनीचं भात बियाणं या ठिकाणी 160 क्विंटल या ठिकाणी शेतकऱ्यांना वितरित केलेलं आहे. तसेच शेतकऱ्यांना विनंती आहे, तसेच आवाहन करण्यात येत आहे की आपण जास्तीत जास्त या खताचा उपयोग करून घ्यावा. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिंदास. पुणे नगर रोड, वाघोली, BJS कॉलेजच्या मागे, लोणीकंद, पुणे 412216. मोबाईल क्रमांक 9595940195, 9923591555 आणि 9923592555. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. दूध दरवाढी संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे आणि रस्त्यावर उतरली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये संघटनेकडनं मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गळफास देऊन चपला जोडे मारून सरकारच्या विरोधामध्ये रोष व्यक्त करण्यात आला. तसेच खामगाव तालुक्यातील मांडका इथे फडणवीस सरकारच्या प्रतिकात्मक प्रेताला सरणावरती ठेवून दूध पाजून प्रेत जाळण्यात आलाय. 2 दिवसांमध्ये मागण्या पूर्ण न झाल्यास मंत्र्यांच्या गाड्या जाळण्यात येतील असा इशारा श्याम अवथळे यांनी दिलाय. संपूर्ण राज्यामध्ये दुधाला प्रतिलिटर 5 रुपये वाढीव दर मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे आणि रस्त्यावर उतरली आहे. त्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गळफास देऊन चपला जोडे मारून सरकारच्या विरोधामध्ये आपला रोष व्यक्त करण्यात आलाय. खामगाव तालुक्यातील मांडका इथे सकाळी 11 वाजता फडणवीस सरकारच्या प्रेताला सरणावरती ठेवून दूध पाजून प्रेत जाळण्यात आलाय. यावेळी सरकारच्या विरोधी घोषणा देण्यात आल्यात. तर सरकारनं दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या 2 दिवसांमध्ये पूर्ण न केल्यास यानंतर मंत्र्यांच्या गाड्या जाळण्यात येतील असं यावेळी श्याम अवथळे यांनी सांगितलंय. आज दुधाचा या ठिकाणी दूध आंदोलनाचा 3रा दिवस आहे, पण राज्य सरकार या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पाऊल उचलायला तयार नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं गेल्या 4 वर्षापासून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे. या ठिकाणी हे सरकार मुर्दाळ आहे, कारण या ठिकाणी कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही,
या ठिकाणी पीक विम्याचे पैसे शेतकऱ्याला मिळून नाही राहिले, बोंडअळीचं नुकसान भरपाई मिळून नाही राहिलं। म्हणून असे या मुर्दार सरकारच्या, आम्ही या देवेंद्र फडणवीसच्या राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला या ठिकाणी फाशी देऊन जोडे चपला मारून आम्ही निषेध व्यक्त करतोय, तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतोय। आणि आज आम्ही या ठिकाणी प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन त्यांचं सरण रचून या ठिकाणी त्या पुतळ्याला जाळलेलं आहे। जर येत्या 2 दिवसाच्या आत दूध उत्पादक शेतकऱ्याच्या मागण्या जर या राज्य सरकारने पूर्ण केल्या नाही तर आज फक्त प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलेलं आहे, अन्यथा उद्या जाऊन आम्ही मंत्र्याच्या गाळ्या जाळल्याशिवाय राहणार नाही। हा असा इशारा आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आणि दूध उत्पादक शेतकऱ्याच्या माध्यमातून देतोय। शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा। दुधाचे आंदोलन योग्यच आहे, दुधाला योग्य भाव नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश समोर येतोय। दरम्यान या आंदोलनास शिवसेनेनं पाठिंबा दिलाय अशी माहिती शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। दुधाचे आंदोलन हे योग्यच आहे, कारण दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला हे भाव परवडत नाहीयेत, त्यामुळे शिवसेनेचा दूध दराला आणि आंदोलनास पाठिंबा आहे, असे शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी सांगितले। ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते। 3 रुपये भाव वाढ दिली आहे, ती शेतकऱ्यांना परवडत नाहीये, त्यामुळे त्यांचा हा आक्रोश आहे। सरकारनं ही भाव वाढ करून द्यावी, असंही ते यावेळी म्हणालेत। शिवसेनेची काय दुधाचं उत्पादन करणाऱ्या जे आहेत शेतकरी, ज्यांचा जोडधंदा आहे, त्यांना हा किफायतशीर राहिलेला नाही आणि त्याला जो काही 3 रुपये भाव वाढ दिलेली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं भागणार नाही, कळलं की नाही? कारण आपण म्हणतो की शेती किंवा शेतीला असणारा जोडधंदा हा किफायतशीर कधी होतो की त्याला जे इनपुट लागतं, पैसे टाकायला लागतात, ते सुटून वरती त्यांना मुनाफा मिळाला पाहिजे, तो दुधाच्या धंद्यात मिळाला, म्हणून तो आक्रोश आहे आणि आमचा पाठिंबा आहे। गणेश चव्हाण, C24 तास, सांगली। मंचर भीमाशंकर रस्त्यावरती खड्ड्यांचं मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरलं आहे। या रस्त्याचं काम दिलेल्या मुंबई येथील सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या ठेकेदारानं हे खड्डे माती मिश्रित मुरुम टाकून भरले आहेत, त्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे या मातीचा चिखल झालाय। परिणामी रस्त्यावरून जाताना खड्डे चुकवताना वाहनं घसरून पडतायत आणि अपघात होत आहेत, त्यामुळे येथील खड्डे तात्काळ बुजवावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं भीमाशंकर देवस्थान इथे दर्शनासाठी आणि भीमाशंकर अभयारण्य पाहण्यासाठी संपूर्ण भारतामधून भाविक पर्यटक 12ही महिने येत असतात, तर श्रावण महिन्यामध्ये या रस्त्यावर प्रचंड वर्दळ असते। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या रस्त्यावरील डागडुजी केलेले खड्डे हे उघडे पडले आहेत। पावसाळा सुरू असल्यामुळे मंचर भीमाशंकर या रस्त्यावरनं भीमाशंकर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक जात असतात। त्यांना खड्डे चुकवत आपला जीव मुठीत धरून इथून जावं लागतं। काही महिन्यांच्या पूर्वी भाजप सरकारनं खड्डे बुजवा अभियान राबवलं, पण या रस्त्याच्या डागडुजीचे 2 वर्षांसाठी काम दिलेल्या मुंबई येथील सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या ठेकेदारानं मात्र रस्त्यावरील खड्डे माती मिश्रित मुरुम टाकून भरले आणि रस्त्याच्या देखभाल आणि दुरुस्तीची बिलं काढली। ठेकेदारानं पाऊस सुरू होण्यापूर्वी या रस्त्यावरील खड्डे बुजवून डागडुजी करण्याची गरज होती, परंतु त्यानं दुर्लक्ष केलं, त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतोय। संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगनमतानं खड्डे बुजवण्याचं काम निकृष्ट दर्जाचं केलंय आणि शासनाची फसवणूक केली आहे, असं यावरनं दिसून येतं। हा रस्ता वर्दळीचा आहे, इथे पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात घडतायत, त्यामुळे या रस्त्यावरील उघडे पडलेले खड्डे चांगल्या पद्धतीनं तात्काळ बुजवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। बोला। मी शिनोली गावचा ग्रामस्थ दामोराजे बोराडे, माजी सैनिक तसेच तंटामुक्तीचे अध्यक्ष। ह्या मंचर ते भीमाशंकरचा हा जो रस्ता बन आहे त्या रस्त्यावर फार मोठे खड्डे पडलेले आहेत। ह्या खड्ड्यावर मी दररोज जाऊन पाहतो, त्या ठिकाणी त्या खड्ड्यामुळे कधीही ह्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे शासनाने याच्यावर त्वरित कारवाई करावी। अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव। पुण्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये येणारा गांजा हा ओडिसामधील नक्षलग्रस्त भागामधनं येतोय, असं पुणे पोलिसांच्या तपासामध्ये उघड झालंय। रेल्वेमधनं या गांजाची ने-आण सुरू होती आणि रेल्वे स्टेशनच्या आवारामध्ये हा गांजा विकला जात होता। दरम्यान यामध्ये 3 आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे।
पुण्यासह महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये येणारा गांजा हा ओडिसामधील नक्षलग्रस्त भागामधून येतोय असं पुणे पोलिसांच्या तपासामध्ये उघड झालंय। मागील आठवड्यामध्ये पुणे पोलिसांच्या आणि नार्कोटिक्स सेलनं दिघी आणि हडपसरमध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये 3 जणांना अटक केली। यामध्ये 2 जण नक्षलग्रस्त भागामधले असून रेल्वेमधनं तस्करी करून गांजा पाठवत असल्याचं समोर आलंय। रेल्वे परिसरामध्ये नक्षलग्रस्त भागामधनं हा गांजा रेल्वेमार्गे येत होता आणि त्याच परिसरामध्ये हा गांजा विकला जायचा। पुणे पोलिसांनी शहरामध्ये होत असलेल्या गांजाच्या तस्करीच्या तपासामध्ये अत्यंत गंभीर बाबी समोर आणल्या आहेत। त्यांनी हडपसर आणि दिघीमध्ये कारवाई करत 3 जणांना अटक केली आहे। त्यानंतर आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं, त्यावेळी त्यांना 7 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। या कारवाईमध्ये तब्बल 110 किलो गांजा जप्त करण्यात आला। हडपसर पोलीस स्टेशन CR नंबर 765/18 आणि दिघी पोलीस स्टेशन CR नंबर 182/18 या 2 केसेस अँटी नार्कोटिक्स सेलनी पुण्याचे केलेले आहेत। यामध्ये जवळपास 70 किलो गांजा आणि 37 किलो गांजा यामध्ये पुणे पोलिसांनी जप्त केलेला आहे। यामध्ये जवळपास पहिल्या गुन्ह्यामध्ये 4 आरोपी आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 1 आरोपी अटक केलेला आहे। पहिल्या गुन्ह्यामधील जे 3 आरोपी आहेत, एक आळंदीचा आहे आणि बाकी 3 ओरिसाचे आहे। दुसऱ्या गुन्ह्यामध्ये एक आळंदीचा आरोपी आहे। या सर्व जो माल आहे या दोन्ही गुन्ह्यामध्ये हा रेल्वेनी पुण्यामध्ये येत होता आणि जो बंद सील पॅकेटमध्ये तो येऊन जिथे रेल्वे स्लो होते त्या ठिकाणी ते फेकून देत होते। पुणे पोलिसांनी या मोडसचा उघडकीस आणून ह्या दोन्ही गुन्ह्यामधील आरोपींना अटक केलेला आहे। या पुढील काळात सुद्धा अशा प्रकारचे जे नवीन मोडस वापरतात आहे त्याप्रमाणे योग्य ती कारवाई या संदर्भात कारवाई करून करण्यात येईल। अगोदर असं काय झालं होतं? आणि या अगोदर वेगवेगळ्या वाहनातून किंवा इतर साधनाद्वारे ते शहरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते। त्याप्रमाणे पुणे शहरात मागील वर्षी आणि यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात केस केलेल्या आहे, त्यामुळे त्याच्यावर आळा बसलेला आहे। नवीन पद्धत त्यांनी शोधून काढली होती, त्या संदर्भात सुद्धा पुणे पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेऊन यामध्ये केस केल्यामुळे पुढे या बाबींना आळा बसला। यापूर्वी असं त्यांनी सांगितलं का आरोपींनी? आता नुकतंच त्यांना अरेस्ट केलेलं आहे, त्यांचं इंट्रोगेशन सुरू आहे। पुढे जसं जशा बाबी समोर येतील त्याप्रमाणे आपल्याला कळवलं। अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, Zee24 तास, पुणे। नेवासा बुद्रुक येथील रहिवासी असणारे ज्ञानेश्वर तोडमल यांच्या घराची 6 मे 2018 रोजी मध्यरात्री 2च्या सुमारास नेवासा पोलिसांनी झडती घेतली। या प्रकरणी रात्रीच्या सुमारास घरामध्ये घुसून जाणीवपूर्वक त्रास दिला या कारणासंदर्भात तोडमल यांनी उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे तक्रार केली होती। न्यायालयाने हे प्रकरण निकाली काढलंय। यामध्ये SDPO शेवगाव यांची चौकशी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे, अशी माहिती अहमदनगर पोलीस अधीक्षक यांनी उच्च न्यायालयाला दिली आहे। नेवासा बुद्रुक येथील रहिवासी ज्ञानेश्वर तोडमल यांच्या घराची झडती नेवासा पोलिसांकडून रात्रीच्या 2 वाजता घेण्यात आली। नेवासा पोलीस स्टेशनमधील पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल गायकवाड आणि इतर पोलीस कर्मचारी यांनी ज्ञानेश्वर तोडमल यांच्या घरामध्ये मध्यरात्री घुसून जाणीवपूर्वक त्रास दिल्याच्या प्रकरणी तसेच कॉन्स्टेबल विठ्ठल गायकवाड यांनी स्वतःच्या खिशामधनं गावठी कट्टा काढून तो ज्ञानेश्वर तोडमल यांच्या घरामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला होता, अशा प्रकारची तक्रार ज्ञानेश्वर तोडमल यांनी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे केली होती। सदरील अर्जाची चौकशी होत नसल्यामुळे ज्ञानेश्वर तोडमल यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद इथे वकील संदीप सपकाळ यांच्यामार्फत रिट याचिका दाखल केली होती। सदरील याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती SS शिंदे आणि न्यायमूर्ती VK जाधव यांच्या समोर घेण्यात आली होती। दोनही पक्षाचे युक्तिवाद ऐकून माननीय उच्च न्यायालयानं सदरील प्रकरण निकाली काढलं आहे। सदरील याचिकेमध्ये सुनावणी दरम्यान पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी लेखी माहिती दिली आहे की सदरील घडलेल्या प्रकरणाच्या चौकशी कामी SDPO शेवगाव यांची चौकशी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे। याचिकाकर्ते ज्ञानेश्वर तोडमल यांच्या वतीनं वकील संदीप सपकाळ यांनी काम पाहिलंय, तर सरकारी पक्षातर्फे वकील SY महाजन यांनी काम पाहिलंय। मी ॲडव्होकेट संदीप सपकाळ, मी हायकोर्टात वकिली करतो। ह्या घटनेची पार्श्वभूमी अशी आहे की 6 मे रोजी नेवासा पोलीस स्टेशनमधील पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल गायकवाड व इतर पोलीस कर्मचारी यांनी ज्ञानेश्वर तोडमल यांच्या घरात घुसून कुठल्याही प्रकारचं सर्च वॉरंट नसताना घरात तपास केला। तसेच विठ्ठल गायकवाड यांनी घरात गावठी कट्टा ठेवण्याचा प्रयत्न केला। अशा आशयाची एक
तक्रार ज्ञानेश्वर तोंडमल यांनी SP साहेबांकडे केली होती. सदरील अर्जामध्ये कुठल्याही प्रकारचं चौकशी होत नव्हती, म्हणून ज्ञानेश्वर तोंडमल यांनी हायकोर्टात धाव घेतली. धाव घेतल्यानंतर हायकोर्टाने ह्या सर्व गोष्टींची शहानिशा केली. त्या युक्तिवाद झाल्यानंतर SP साहेबांनी असे म्हणणे मांडले, लेखी पत्र देऊन असे कळवले की सदर प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि चौकशी कामी SDPO शेवगाव यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. असं त्या युक्तिवादामध्ये असंही सांगण्यात आलं की एखाद्याच्या घरात अशा पद्धतीने बेकायदेशीररित्या घुसणं हा फार मोठा प्रमाणात गुन्हा आहे, हा क्रिमिनल गुन्हा आहे. तसंच हे राज्यघटनेने ज्या व्यक्तीला बहाल केलेल्या अधिकाराचं उल्लंघन आहे. आपण ज्याला की म्हणतो राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, जे आर्टिकल 21 मध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे, त्या तरतुदीचं फार म्हणजे उल्लंघनच आहे. तर होतं काय, आता बऱ्याचशा वेळेस आपले लोक सर्वसामान्य नागरिक पोलीस डिपार्टमेंटच्या पुढे येत नाही, तर अशा अन्यायकारक गोष्टी त्यांच्याबरोबर घडतात. तरी हे याचिकाकर्ते जे आहेत ज्ञानेश्वर तोंडमल यांनी हायकोर्टाची धाव घेतली. हे मोठं फार म्हणजे त्यांचं धैर्यच म्हणावं लागेल. आता हायकोर्टाने जे ऑर्डरमध्ये घेतलं की SDPO शेवगाव हे चौकशी करतील. जर समजा आता चौकशी होईल, जर समजा चौकशी ज्ञानेश्वर तोंडमल यांच्या विरोधात केली गेली तर ज्ञानेश्वर तोंडमल हे निश्चितच हायकोर्टात परत येऊ शकतात. सर्व गोष्टीची हायकोर्टाला परत जाणीव करून देऊ शकतात की हे कशा प्रकारे डिपार्टमेंटनी त्यांना टार्गेट केलं. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पुणे महापालिकेमधील कामगारांचे पगार कमी करण्याचा घाट अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी घातलाय, असा आरोप युनियनने केलाय. दरम्यान याच्या विरोधामध्ये महापालिका कामगार युनियनच्या वतीनं पालिकेच्या मुख्य इमारतीच्या समोर आंदोलन करण्यात आलंय. पुणे महापालिकेमधील कामगारांचे पगार कमी करण्याचा घाट अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी घातलाय. पालिकेच्या मुख्य सभा न्यायालय यांनी ग्रेड पे कमी करू नये याबद्दलची सकारात्मक भूमिका घेतली आहे. तरीही अनेक कारणांच्या नावाखाली पालिकेमधील कर्मचारी यांचा पगार कमी करण्याचं काम अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी केलाय, असा आरोप युनियननं केलाय. पालिकेचे कर्मचारी हे कचरा गोळा करणं, ड्रेनेज साफ करणं, मृतदेहाची विल्हेवाट लावणं अशा खालच्या पातळीची कामं करतायत. हे काम करत असताना वेळेमध्ये पगार देखील मिळत नाही. तरीही पोटासाठी हे कामगार हे काम करून शहर स्वच्छ ठेवतात. पण शीतल उगले यांनी कोणताही कायदेशीर आधार न घेता कामगारांचे पगार कमी करण्याचं काम सुरू केलंय. त्यामुळे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. याला जबाबदार शीतल उगले राहतील, असा आरोप देखील युनियननं केलाय. त्यामुळे याबाबत पालिकेचे पदाधिकारी आणि शासनानं योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा यापेक्षा देखील तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आलाय. हे काय आहे की शासनाचं जे धोरण आहे त्या धोरणाबद्दल आग्रही राहून ते चुकीचं आहे आणि स्वायत्त संस्थेची जी काही एक पूर्ण रचना आहे आणि हे आज लागू नाही झालेलं, हे 6 साल आणि त्याच्या आधीपासून एक वेगळं वैशिष्ट्य आहे या वेतन आयोगांची. ते लक्षात न घेता आग्रही राहणं त्यांनी, याच्याबद्दल कर्मचाऱ्यांच्या डोक्यामध्ये राग आहे. एरवी बारीक सारीक कामगारांच्या हक्काचा प्रश्न असेल की महाराष्ट्र शासनाकडे मान्यतेला पाठवायचे आणि खूप दिरंगाई करायची. पण ज्यावेळेस काही कपात आहे, लोकांचे हक्क काढून घ्यायचे, त्यावेळेस मात्र अगदी अलर्टली स्वतःच्या अखत्यारीमध्ये जोरदारपणे प्रयत्न करायचे की लगेच कपात झाली पाहिजे. आणि हा न्यायप्रविष्ट सुद्धा आम्ही केलेला आहे प्रश्न. आणि आमच्या युनियनचं हे वैशिष्ट्य, 75 वर्ष ही युनियन ॲक्टिव्ह आहे आणि चतुर्थ श्रेणीपासून म्हणजे झाडूवाला, बिगारी, गटार बिगारी, ड्रेनेजमध्ये उतरणारा, बेवारस प्रेतांची विल्हेवाट लावणारा, हे सगळे कर्मचारी बिनबोभाटपणे काम करतायत आतापर्यंत. पण आता त्यांच्या पोटावरती पण पाय जर का द्यायला लागले तर तरी त्यांनी गप्प बसावा अशी कोणी अपेक्षा ठेवता कामा नये. आणि आम्ही पण तसं त्यांना नाही सांगू शकत. आणि आता महापौर साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे, त्या इथे अर्ध्या तासात येणार आहेत आणि त्या पण काहीतरी एक प्रथम नागरिक म्हणून
आणि एका पक्षाच्या नेत्या म्हणून पण इथे काहीतरी जाहीर करणार आहेत मुक्ताताई टिळक, त्याची आम्हाला उत्सुकता आहे. तुमच्या मागण्या काय आहेत नेमक्या? अध्यक्ष, जो ग्रेड त्यांनी जे पाऊल उचललेलं आहे ते ताबडतोब त्यांनी रद्द केलं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे लोकप्रतिनिधींनी लोकांनी निवडून मुक्त मतदान पद्धतीने जी लोकप्रतिनिधींची जीबी आहे, जनरल बॉडी आहे, त्यांनी ठराव करून वारंवार ठराव करून पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा ग्रेड पे सँक्शन केलेला आहे, मान्य केलेला आहे. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुद्धा ते मॅटर असताना ह्या दोन्ही संस्था म्हणजे न्यायालय आणि लोकशाही म्हणजे लोकप्रतिनिधी यांना पायदळी तुडवून जर तुम्ही हा जर ग्रेड पे कपातीचा करायला जाता, हा अत्यंत निषेधार्ह गोष्ट आहे आणि ही लोकशाहीच्या पायदळी तोडण्याची गोष्ट ही आम्ही मान्य कदापि करणार नाही. कारण मुख्य प्रश्न असा आहे की 2014 साली शासन म्हणते ग्रेड पेमध्ये कपात करा, जीबी सतत ठराव करते ग्रेड पे कपात होता कामा नये, न्यायालय म्हणते कपात होता कामा नये. आणि 2018 साली मार्चमध्ये जेव्हा हे उगळे मॅडमनी हा चार्ज घेतला तेव्हापासूनच हे सुरू झालेलं आहे, त्याच्या अगोदर झालेलं नाही. हे अचानक त्यांनी सुरू केलेलं आहे. मग अधिकारी आणि राजकारणी असं काही वाद आहे का? नाही, ह्याच्यामध्ये सरकारच्या धोरणाचा प्रश्न आहे, मूळ म्हणजे धोरणाचा प्रश्न आहे. आणि खरं तर हा वाद इथपर्यंत पेटू देता कामा नये होता. जागरूक लोकप्रतिनिधींनी तर आपलं काम केलेलं आहे, पण महाराष्ट्र सरकारमधले जे जबाबदारी मंत्री आहेत किंवा आणखी शासन आहे त्यांनी हा वाद पेटू देता कामा नये होता आणि वेळीच त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे होता. मला असं वाटतं की आता तो हस्तक्षेप ते करतील. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. दूध दर आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी सांगली जिल्ह्यामध्ये हिंसक वळण लागले. माळवाडी येथे मुक्कामी असणाऱ्या सांगली आगाराच्या 2 बसेसला यावेळी लक्ष्य करण्यात आले, तर कवठे महाकाळ इथे दूध डेअरी फोडण्यात आली आहे. दूध दर आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी सांगली जिल्ह्यामध्ये हिंसक वळण लागलं आहे, त्यामुळे जिल्ह्यामध्ये दूध दर आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. सकाळी माळवाडी येथे मुक्कामी असणाऱ्या सांगली आगाराच्या 2 बसेसना लक्ष्य करण्यात आलंय. कवठे महाकाळमध्ये दूध डेअरी फोडण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. याचा दूध संकलनावरती मोठा परिणाम झालाय. दरम्यान तिसऱ्या दिवशी सांगलीमध्ये ST बसेसला लक्ष्य करण्यात आलंय. या फोडलेल्या बसेस सांगली आगारामध्ये लावण्यात आल्यात. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. आंबेगाव तालुक्यातील वळती इथे गांजवेवाडी गाव आणि परिसरामध्ये बेकायदेशीररित्या दारू विक्री केली जाते. याबाबत स्थानिक महिलांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र हॉटेल व्यावसायिक अरेरावीची भाषा करत कोणालाही न जुमानता राजरोजपणे दारू विक्री करतोय. पोलीस आणि पुढाऱ्यांशी या हॉटेल मालकाचे लागेबंदे आहेत म्हणून कारवाई होत नाहीये, अशी संतप्त प्रतिक्रिया येथील स्थानिक महिलांनी यावेळी व्यक्त केली आहे. आंबेगाव तालुक्यातील वळती इथे गांजवेवाडी गाव आणि परिसरामध्ये लोकवस्तीच्या ठिकाणी असलेल्या हॉटेल निसर्ग गार्डन या हॉटेल मालकाकडनं बेकायदेशीररित्या दारू विक्री केली जाते. त्यामुळे अनेक तरुण आपला कामधंदा सोडून दारूच्या आहारी गेले आहेत. तर अनेकदा या हॉटेलवरती दारू पिण्यासाठी आलेले तरुण या ठिकाणीच भांडणं करून हाणामारी करतात. त्यामुळे स्थानिक लोकांना विनाकारण त्याचा त्रास सहन करावा लागतोय. याबाबत स्थानिक महिलांनी हॉटेल मालक तुकाराम भोर यांच्याकडे अनेकदा तक्रार देखील केल्या होत्या. तर गावामधील महिलांनी एकत्र येऊन हॉटेलवरती मोर्चाही नेला होता. मात्र हॉटेल मालक भोर हा अरेरावीची भाषा करत कोणालाही न जुमानता राजरोजपणे दारू विक्री करतोय. हॉटेल मालक हा आमदार वळसे पाटील यांच्या निरगुडसर गावामधील माजी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष असून त्याचे पुढारी आणि पोलिसांशी लागेबंदे आहेत. त्यामुळे त्याच्या विरोधामध्ये कारवाई केली जात नाहीये, असं देखील येथील स्थानिक महिलांनी सांगितलं आहे. मंचर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या राजनी परिसरामध्ये राजनी बीटमध्ये जे बीट अंमलदार आहेत त्यांच्या हद्दीमध्ये जे राजरोजपणे बेकायदेशीर दारू विक्री चालू आहे. उदाहरणार्थ खडकी फाटा, चांदवली फाटा, थोरांदळे, रांजणी, गांजेवाडी, वळती अशा भरपूर ठिकाणी जी बेकायदेशीर दारू चालू आहे त्या दारूला पोलिसांचा म्हणजेच मंचर पोलीस स्टेशनचा कुठल्याही प्रकारे वचक नाही. आणि विषय असा आहे की मी तहसील जिल्हाधिकारी आणि SP साहेबांकडे सुद्धा खूप वेळा याचा पाठपुरावा केला. त्यानुसार वरून आदेशही आलेत, परंतु पोलीस स्टेशन कुठल्याही प्रकारची कारवाई करताना दिसून येत नाही. आणि पूर्व पट्ट्यामध्ये आंबेगाव तालुक्याच्या पूर्व पट्ट्यामध्ये एकही गाव असं नाही की त्याची लोकसंख्या 5,000पेक्षा जास्त आहे. आणि त्या ठिकाणी त्या हॉटेल मालकांकडे किंवा ढाबे मालकांकडे कुठल्याही प्रकारे दारू विक्रीची परवानगी नसतानाही तिथे दारू विकली जात आहे. आणि याचाच अर्थ असा होतो की
दारूवाले आणि पोलीस स्टेशन मंचर पोलीस स्टेशनचे PI म्हणा किंवा तिथे असणारे बीट जमादार म्हणा यांचे काहीतरी लागेबांधी म्हणजे आर्थिक लागेबांधी असल्याचा आम्हाला तर दाट संशय येतो. जर आर्थिक लागेबांधी नसेल तर हे पोलीस लोक का त्यांच्यावर कारवाई करत नाही? त्या हॉटेल समोरून जातात, त्या हॉटेलमध्येच दारू पित असताना पोलीस काही मी पाहिले, माझ्याकडेही त्या प्रकारचे रेकॉर्ड आहेत, परंतु पोलीस त्यांच्यावरती का आणि कशासाठी कारवाई करत नाही हे काही आमच्या लक्षात येत नाही. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. राज्यव्यापी दूध आंदोलनाला शिवसेनेनं देखील पाठिंबा दिलाय. अहमदनगर शहरामधील मार्केट यार्ड परिसरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला दुधाचा अभिषेक घालून निषेध व्यक्त करण्यात आलाय. तसेच यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी मसाला दूध वाटून सरकारी धोरणाचा निषेध केलाय. राज्यभर चाललेल्या दूध आंदोलनामध्ये शिवसेना देखील सहभागी झाली आहे. अहमदनगर शहरामधल्या मार्केट यार्ड परिसरामध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी मसाला दूध वाटून सरकारी धोरणाचा निषेध केलाय. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला दुधाचा अभिषेक घालून निषेध व्यक्त करण्यात आलाय. यावेळी रस्त्यावरनं ये-जा करणाऱ्या लोकांना मसाला दूध वाटण्यात आलाय. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मागच्या काही दिवसांपासून 15 ते 20 रुपयाच्या दरम्यान प्रति लिटर भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जे दूध बंद आंदोलन केले त्याला शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी पाठिंबा देतोय. आणि हे आंदोलन करत असताना जे दूध आज विकले गेलं नाही, पहिल्या दिवशी लोकांनी खवा तयार केला, दुसऱ्या दिवशी मात्र त्याचं काही झालं नाही. आज या ठिकाणी दूध आम्ही आणून ते दूध गरम करून या ठिकाणी लोकांना वाटलं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचा पण फोटो आणला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना पण ते दूध पाजलं. वस्तुस्थिती अशी आहे का आज दुधाच्या या व्यवसायामध्ये एकही रुपयाचा लाभ नफा सर्वसामान्य शेतकऱ्याला होत नाही आणि शेतकरी दररोज दिवसेंदिवस तोट्यात चाललेला आहे. आम्ही आर्थिक गणित जर पाहायला गेलं तर सगळं आर्थिक गणित शेतकऱ्यांचं आज बिघडलंय. त्याचा निषेध म्हणून शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही वाया जाणार दूध काहीतरी कामा यावं म्हणून हटवलं, त्यात मसाला टाकला, सुंदर सुवासिक दूध लोकांना पाजण्याचा प्रयत्न केला आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या फोटोला पण त्या दुधानं अभिषेक घालून त्यांना पण दूध पाजलं. त्यांना सुद्धा सद्बुद्धी यावी की हे दूध सात्विक दूध जे गायचं आम्ही पिलोय ते जो गाय पाळतो त्याला कुठेतरी न्याय मिळावा, दुधाला कमीत कमी 5 रुपये अनुदान मिळालं पाहिजे ही आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी मान्य शेतकरी महोदयांना मागणी आहे. शाहीर शेख, C24 तास, अहमदनगर. महाराष्ट्रामधील रस्त्यावरती भरमसाठ खड्डे पडले आहेत, त्यामुळे रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. याला चंद्रकांत पाटील आणि PWD हे जबाबदार आहेत, अशी माहिती सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी दिली आहे. महाराष्ट्रामध्ये रस्त्यावरती जे खड्डे पडले आहेत त्याला जबाबदार चंद्रकांत पाटील आणि PWD आहे, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी केलंय. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. मागच्या दारामधनं आलेले हे चंद्रकांत पाटील आहेत. त्यांना 1 नंबरचं पद मुख्यमंत्री व्हायचं आहे, म्हणून ते आपले जनार्दन आणि पक्ष किती मजबूत करत आहेत हे अमित शहा यांना दाखवतायत, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावलाय. तो कोल्हापुरात जाऊन सांगितलं, म्हटलं मागच्या दाराने आलेले तुम्ही चंद्रकांत मराठा आहेत म्हणून भाजपाने तुम्हाला डोक्यावर घेतलं. मुख्यमंत्री खरं म्हणजे तुम्हाला व्हायला पाहिजे होतं, पण ते होत नाही म्हणून तुम्ही आता 2 नंबरचं नेतृत्व भाजपमध्ये घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी पैशाचा पाऊस टाकतो. सगळं जनाधार विकत घेण्याची त्यांची पद्धत. आता पदवीधर मतदारसंघ इथून लढणार का कोल्हापूर दक्षिण का उत्तर का गडहिंग्लज कुठून लढणार ते काय सांगत नाही. त्यांनी सांगावं, आम्ही त्यांच्याशी टक्कर देऊ. ते म्हणतात तुम्ही आता ते मुख्यमंत्री व्हायचे होते ते 2 नंबरच्या खात्यावर समाधान मानून पैशाचा पाऊस पडून जनाधार विकत घ्यायला लागले. हो, हे पुन्हा त्यांना 1 नंबरला जायचं आहे का? त्यांना 1 नंबरला जायचं आहे. त्यांना मुख्यमंत्री 1 नंबरला जायचं, मुख्यमंत्री व्हायचंय. त्याच्यासाठी हे सगळे त्यांचं चालू ते चालू आहे ना. पक्ष मी किती मजबूत करतो हे पक्षाला दाखवायचं, अमित शहाला दाखवायचं. कोल्हापूरवाले अमित शहा नाही एवढे नाही आहेत. आता बळीचं जर सांगायचं असेल तर हे महाराष्ट्रामध्ये अनेक हायवेवरती फ्लायओव्हरवरती जे खड्डे पडलेले आहेत त्याला जबाबदार PWD, त्याला जबाबदार चंद्रकांत दादा पाटील. महानगरपालिका एकंदर मी मगाशी सांगितलं की 1 लाख किलोमीटरपेक्षा जास्त रस्ते, त्याच्यामध्ये 850 किलोमीटर रस्ते हे सिमेंटीकरण आहे. सिमेंटीकरणचा खड्ड्याचा प्रश्न नाही. उर्वरित जो भाग आहे महानगरपालिकेचा 1 लाखाच्या दरम्यान तिथे
खड्डे पावसामुळे फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर खड्डे पडतात, आम्ही नाही असं म्हणत नाही, आणि ते लगेच बुजवले पण जातात. पण महाराष्ट्राचे किती लाख किलोमीटर रस्ते त्याचा हिशेब द्यावा. त्याच्या खड्ड्याचे आम्ही फोटो पाठवतो त्याच्याकडे. इकडून अगदी पुण्यापासून सांगलीपर्यंत येताना ट्रॅफिक जे मंदावतं ते निव्वळ खड्डे आहेत म्हणून मंदावतं. 6-7 ठिकाणं आहेत तिथे वाटेमध्ये. त्याला जबाबदार चंद्रकांत दादा पाटील आहेत. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. कॉलेजच्या मागे लोणीकंद, पुणे 412216. मोबाईल क्रमांक 9595940195, 9923591555 आणि 9923592555. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून राहुरी शहरामध्ये अनियमित आणि गढूळ पाणी पुरवठा होतोय. नगरपालिका मात्र याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे परिवर्तन आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी 18 जुलै रोजी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. राहुरी शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनियमित आणि गढूळ पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे परिवर्तन आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी 18 जुलै रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. राहुरी शहरामध्ये गेल्या 8 दिवसांपासून अनियमित आणि गढूळ पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे शहरामधील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. गढूळ पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. शहरवासियांना पाण्यासाठी वनवन भटकण्याची वेळ आली आहे. याबाबत विरोधी नगरसेवकांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली आहेत. विरोधी नगरसेवकांकडे आणि त्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. सर्व जबाबदार अधिकारी याविषयी मौन बाळगून आहेत असे निदर्शनास येत आहे. या गंभीर जीवनावश्यक प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष देऊन योग्य त्या सक्षम अधिकाऱ्याची निवड करून विस्कळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत करावा आणि जनतेस न्याय द्यावा. अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनामध्ये देण्यात आलाय. या निवेदनावरती विरोधी पक्षनेते शिवाजीराव सोनवणे, गटनेत्या सौ राखी तनपुरे, नगरसेविका सौ नमिता शेटे, नगरसेवक सोनेबाबू जगदने, विक्रम भुजाडी आदींच्या सह्या आहेत. यावेळी नितीन तनपुरे, अण्णासाहेब शेटे, विलास तनपुरे आदींसह सत्ताधारी नगरसेवक इथे उपस्थित होते. यावेळी दादा पाटील सोनवणे यांनी सांगितलं की राहुरी नगर परिषदेची पाणीपट्टी आणि घरपट्टीची 90% वसुली असताना नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या सुखसुविधा मिळत नाहीयेत. पाणी वेळेवर येत नाहीये. शहरामध्ये लाईट व्यवस्थित नाहीये. शहरातील स्वच्छता वेळेवर होत नाहीये. दरम्यान यावेळी परिवर्तन आघाडीच्या वतीनं शहरामधील समस्यांच्या संदर्भात नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांना जाब विचारण्यात येणार होता आणि याची भनक नगराध्यक्षांना लागताच त्यांनी आपलं दालन सोडून बाहेर जाणं पसंत केलंय. गेले महिन्यापासून राहुरी शहरामध्ये पाणी पुरवठ्याचा जो बोजवारा वाजलाय. राहुरी शहरामध्ये जे पाणी मिळतंय ते 8-8 दिवस 5-5 दिवस काही एरियामध्ये पाणी नाही. गेल्या 8 दिवसापासून राहुरी नगरपालिकेचे 2 मोटरी एकाच दिवशी जळाल्या, म्हणजे जळाले. पण ते रिपेअर पहिल्या ज्या मोटरी ते रिपेअर करून आणून ठेवायला पाहिजे होत्या त्या पण आणून ठेवल्या नसल्यामुळं राहुरी शहरामध्ये गेल्या 8-10 दिवसापासून पाण्याची व्यवस्था सगळी कोलमडलेली. पण आज इतकी वाईट परिस्थिती राहुरी शहराच्या पाण्याची. धरणामध्ये 20,000 क्युसेसने पाणी चालू आहे डॅममध्ये आणि राहुरी शहराला प्यायला पाणी नाही, तर वापरायला पाणी कुठून मिळणार? तर आम्ही राहुरी नगरपालिकेचे शिव साहेबांना, नगराध्यक्षांना, सगळ्यांना आम्ही गेले महिन्यापासून सांगतो का नवीन आपण जे 90 हॉर्सपावरची मोटर आणि 50 हॉर्सपावरची मोटर
हे घेण्यासाठी ठराव केला, ते ठराव मंजूर झाला, तरी यांनी नवीन दोन्ही मोटारी 90 आणि 50 हाऊस पावरच्या अजूनपर्यंत न घेतल्यामुळं ठराव करून 90 हाऊस पावर आणि 50 हाऊस पावरचा ठराव करून गेले 1 वर्ष झालं, पण आज त्या मोटारी घेतल्या नसल्यामुळं आज राहुरी शहरात गेले 8 दिवसापासून पाणी नाही. म्हणजे पाणी डॅममध्ये पाणी असून आज राहुरी शहराला पाणी मिळत नाही. लिकेजच्या नावाखाली, पाईपलाईनच्या लिकेजच्या नावाखाली, लाईट नसते त्याच्या नावाखाली राहुरी शहराला जे पाणी पुरवठा खात्याने वेठीस धरलंय. अधिकारी, पाणी पुरवठ्याचे अधिकारी जे वेठीस धरतात, नागरिकांना उडाउडीचे उत्तर देतात, फोन उचलले जात नाही आणि त्याचे परिणाम आज राहुरी शहराला पाणी मिळत नाही. हे किती वाईट परिस्थिती. जर राहुरी शहरात तुमची पाणीपट्टी 90% वसुले म्हणतात, घरपट्टी 90% वसुले, नागरिकांनी फक्त पैसे भरायचे का 12 महिन्याचे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. त्यासाठी आज आम्ही परिवर्तन आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी माननीय शिवसाहेब, राहुरी नगरपालिकेचे शिवसाहेबांना एक निवेदन दिलं का राहुरी नगरपालिकेचे जे पाणी पुरवठा अधिकारी त्यांची एक तर बदली करा, त्यांना ताकीद द्या, नाहीतर नवीन अधिकारी आणून ते पाणी पुरवठा सुरळीत करा. पाणी पुरवठा सुरळीत नाही झाले तर आम्ही राहुरी नगरपालिकेच्या सर्व राहुरी शहराच्या सर्व नागरिक आणि महिलांच्या वतीने भव्य मोर्चा राहुरी नगर परिषदेवर आणणार असून त्यासाठी उद्या जर काही कमी जास्त झालं तर याचे परिणाम हे राहुरी नगरपालिकेवर राहतील. नागरिकांची शेवटी सहनशीलता असते, किती सहन करायचं. जर 8-8 दिवस 5-5 दिवस जर प्यायला पाणीच मिळत नसेल तर वापरायला तरी पाणी कुठून आणायचं. पाणीपट्टी तर 100% वसूल केली जाते, पण पाणी व्यवस्थित मिळत नाही. 5-5 दिवस पाणी मिळत नाही. दर शनिवारी पाणी बंद राहतं. लिकेजच्या पाईपलाईन लिकेज झाल्याच्या नावाखाली दर शनिवारी पाईपलाईन बंद ठेवून, पाणी पुरवठा बंद ठेवून नागरिकांना वेठीस धरलं जातं. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. यासाठी आज आम्ही राहुरी नगरपालिकेच्या शिवण्णा परिवर्तन आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी मुख्य अधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं की जर 2 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करणार नसाल तर राहुरी नगरपालिकेवर नागरिकांचा, महिलांचा भव्य मोर्चा आम्ही परिवर्तन आघाडीच्या वतीने आणणार आहोत. मनोज साळवे, सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. सोनी सब वाहिनीनं प्रसिद्ध मराठी लेखक आणि विनोदवीर पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ पु ल देशपांडे यांच्या लघुकथांवर आधारित नमुने हा नवीन विनोदी शो दर वीकेंडला सादर होणार असं जाहीर केलंय. त्यामुळे आता प्रेक्षकांना विनोदाची नवी मेजवानी मिळणार आहे. पारंपरिक कथा कथनाच्या पलीकडे जात सोनी सब वाहिनीनं नमुने हा नवीन विनोदी शो दर वीकेंडला सादर होणार असल्याची घोषणा केली आहे. प्रसिद्ध मराठी लेखक आणि विनोदवीर पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ पु ल यांच्या लघुकथांवरती ही मालिका आधारलेली आहे. पु ल ही केवळ व्यक्ती नसून रंगमंच अभिनेते, लेखक, पटकथाकार, संगीतकार, गायक, उत्कृष्ट वक्ते असे बहुविध गुण असलेली ती एक संस्थाच होती. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख वेगळी सांगावीच लागत नाही. शनिवारी 21 जुलै 2018 रोजी रात्री 9 वाजता हा वीकेंड शो सुरू होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या आजूबाजूचा आनंद शोधण्याची प्रेरणा या निमित्तानं मिळणार आहे. कोई भी प्रतिभा इतनी बड़ी तब होती है जब उसकी कहानी सबको छू जाए और यूनिवर्सल हो जाए. चाहे वो तारक मेहता हो, चाहे वो शरद जोशी जी हो, या हमारे महाराष्ट्र के लाडले पु ल देशपांडे हो. इनको किसी क्षेत्र की या किसी एक स्टेट में सीमित करने की कोई जरूरत नहीं होती. पु ल देशपांडे ना सिर्फ महाराष्ट्र के लेकिन इंडिया के गौरव हैं और ये हमारा दायित्व है कि हम इनके जिए हुए, इनके अनुभव किए हुए किरदार आपके सामने जीवंत ला पाएं. और यही कोशिश है और ये उसका जमावड़ा है जो कि सीरियल का नाम है नमूने. तो इतने अच्छे गुणी नामवंत लोग जब हमारे साथ जुड़ते हैं तब जाके ऐसे नमूने आपके घरों में आपको मुस्कान देने आएंगे. शनिवार रविवार रात 9 बजे. इस शो को जिसने आप तक पहुंचाने की मेहनत की है
ऐसे 2 शख्स हैं। पहला नाम श्री नितिन वैद्य, जो मराठी के बहुत वरिष्ठ पत्रकार रहे हैं। अच्छी दोस्त स्वप्ना वाघमारे जोशी, जिन्होंने ये आइडिया हम तक वो ले आई थी, और फिर ये बीज आज आप देख रहे हैं कि कितना सुंदर वृक्ष बन के पनप रहा है। मैं तहे दिल से सबका, नीरव का, नीरज व्यास आज यहाँ पे नहीं है, उनका, शांतनु और सबकी जो टीम है, विनोद वगैरह, उन सबका आभारी हूँ। नमूने जो शनिवार और रविवार को रात 9 बजे सब पे आएगा, और दुनिया के अलग अलग जगह पे बाय वे ऑफ सोनी लिव पे भी जाएगा। और फूला देशपांडे जो मराठी के ही नहीं बट एक देश का अभिमान, एक बहुत बड़े साहित्यकार, सिर्फ मराठी के नहीं लेकिन भारत के एक बहुत बड़े साहित्यकार, उनके किरदारों को हम सब द्वारा लोगों तक पहुंचाने का काम कर रहे हैं, और उसे मेरे लिए ये फख्र की बात। नीरज सर, नीरव सर, शांतनु, विनोद, सबका बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहती हूँ कि इतना बड़ा प्रोजेक्ट और ये चैलेंज उठाना, जैसे नितिन जी ने कहा कि ये बहुत बड़ी बात थी, और उसमें उन्होंने हमें सपोर्ट किया और इतना ब्रिलियंट सपोर्ट किया। आप जब एपिसोड देखेंगे तो आपको पता चलेगा कि कहीं भी पुला ने जो कुछ लिखा है उसे कहीं भी ठेस न लगे, इसके बारे में ध्यान रखना, उनकी इज्जत बरकरार रहे, कहीं भी वो लाउड न हो जाए, वो सारा सपोर्ट जो उन्होंने हमें किया है, फर्स्ट एंड फॉरमोस्ट इम्पॉसिबल था। अगर आपका सपोर्ट नहीं होता, इस तरह से नहीं होता। I also want to thank Nitin sir and the Dashmi team and my partner Manish Rasinghani, who is also a creative producer. And पहिली गोष्ट की सगळं जरी असलं तरी मी एक कलाकार आहे, त्यामुळे एका पातळीनंतर मला माझा विचार आधी करायला लागतो। कारण कला वगैरे सगळी ठीक आहे, पण 2 सगळ्यात मोठ्या आर्टिस्टला सुद्धा 2 वेळचं जेवण चुकलेलं आहे, त्यामुळे तो पहिला विचार करावाच लागतो। परंतु मी त्यांना ओळखत होतो, त्यामुळे त्यांचं काम करताना मला एक दडपण होतं की त्यांच्यासारखं दिसणं ठीक आहे, पण त्यांच्यासारखं अंतरंग कुठून आणलं, ते फारच वेगळे होते। आजकाल एवढी प्रामाणिक माणसं, इतकी साधी माणसं बघायलाच मिळत नाही। म्हणजे साधी गोष्ट आहे की परवाच मी वाचलं की त्यांच्या जेव्हा ते गेले त्याच्यानंतर त्यांचं राहतं घर सुद्धा त्यांच्या बायकोनी, मिसेस देशपांडेंनी विकून टाकलं, त्या पैशाचं पण त्यांनी काय म्हणतात ते दानपात्री असे केले। त्यामुळे अशा पद्धतीच्या पारदर्शक आणि अत्यंत नितळ माणसाचं काम करताना आपल्या चेहऱ्यामध्ये तो नितळपणा आणण्यासाठी मला खूप कष्ट पडले, प्रामाणिकपणे। अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। शनी शिंगणापूर देवस्थानच्या गैरकारभाराच्या विरोधामध्ये विश्वस्त आणि ग्रामस्थांचे 4थ्या दिवशी देखील उपोषण सुरू। बुलढाण्यामध्ये दूध दरवाढ आंदोलन झाले आक्रमक। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गळफास देऊन दिला चितागणी। अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी पालिकेमधील कर्मचाऱ्यांचे पगार कमी करण्याचा घातलाय घाट। युनियनच्या वतीनं करण्यात आले आंदोलन। आणि राहुरी शहराचा पाणीपुरवठा झाला विस्कळीत, पालिकेचं आणि नगराध्यक्षांचं झालंय दुर्लक्ष। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त।